Welcome student, the new lecture of wave motion and stationary wave. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपण velocity of sound in transfer waves and velocity of sound in longitudinal wave स्टडी केलेले. आजच्या लेक्चर मध्ये आपण जनरल इक्वेशन ऑफ वेव्ह मोशन याचा स्टडी करणार आहे. तर जनरल इक्वेशन ऑफ वेव्ह मोशन म्हणजे असं इक्वेशन की ज्या इक्वेशनने आपण सांगू शकतो की दिलेले इक्वेशन हे वेव्ह आहे किंवा नाही. म्हणजेच याचा अर्थ जसं आपण सिंपल हार्मोनिक मोशन ज्यावेळेस आपण स्टडी केलं होतं तर त्या इक्वेशनमध्ये आपण y = a sin ओमेगा टी हे जे काही डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन ते आपण रिप्रेझेंट केलं होतं. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण तीच इक्वेशन पुन्हा बघणार आहे. फक्त जे काही इक्वेशन आपण जे बघितलं ते इक्वेशन वेव्ह आहे किंवा नाही हे आपल्याला ह्या जनरल इक्वेशन ऑफ वेव्ह मोशनमध्ये रिप्रेझेंट करते. मग आपण एक सिंपल एक्झाम्पल कन्सिडर करू की एक स्ट्रिंग आहे. त्या स्ट्रिंगला काय केलं आपण ऑसिलेशन दिलेले. आता इथं ऑसिलेशन देतोय म्हणजे आपण थोडक्यात पार्टिकलचं काय करतोय डिस्प्लेसमेंट करतोय. इथं आपण एक ग्राफ दाखवला बघा y वर्सेस x म्हणजे डिस्टन्स वर्सेस डिस्प्लेसमेंटचा. मग आता आपण जे काय y म्हणजे आपण काय सांगितलं की y हा का असतो एक प्रकारचा डिस्टर्बन्स असतो. मग हा जो काय डिस्टर्बन्स आहे दिस डिस्टर्बन्स मे बी डिस्प्लेसमेंट प्रेशर डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड ऑदर इट मे बी. मग आता ज्यावेळेस आपल्याला जनरल इक्वेशन रिप्रेझेंट करायचे तर ते रिप्रेझेंट करताना जे काही डिस्प्लेसमेंट आहे हे डिस्प्लेसमेंट मस्ट बी अ फंक्शन ऑफ डिस्टन्स अँड टाइम. म्हणजे दिलेलं फंक्शन किंवा दिलेलं डिस्प्लेसमेंट हे कसं पाहिजे तुमचं फंक्शन ऑफ एक्स आणि टी म्हणजे टाइमचा काय पाहिजे तो फंक्शन पाहिजे. मग त्यासाठी एक सिंपल कंडिशन आपण काय करतो स्टडी करते. त्याची कंडिशन असते की d²y/dt² इज इक्वल्स टू k × d²y/dx² वेअर k इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे दिलेलं जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन जर का ही कंडिशन जर का सॅटिस्फाय करत असेल तर त्याच आपण जर का ना दिलेलं इक्वेशन काय तुमचं वेव्हचं इक्वेशन किंवा दिलेलं जे काही इक्वेशन हे काय तुमची वेव्ह आहे. ओके, ही जर त्याची फर्स्ट कंडिशन. त्यामध्ये सेकंड कंडिशन काय असते की y शुड बी डिफाईन और फायनाईट एव्हरीवेअर ॲट ऑल टाईम. सेकंड मधील कंडिशन की दिलेलं जे काही इक्वेशन आहे कसं पाहिजे तुमचं फायनाईट पाहिजे म्हणजे जे काही व्हॅल्यू असेल ती कशी आली पाहिजे तुमची फायनाईट आली पाहिजे. जर का इक्वेशन दोन कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर याचा अर्थ काय दिलेली वेव्ह किंवा दिलेलं इक्वेशन हे काय तुमचं वेव्ह आहे. येते लक्षात. तर आपण एक जनरल एक्झाम्पल कन्सिडर करू मग तुम्हाला लक्षात येईल की आपण काय सांगतोय. बघा दिलेलं इक्वेशन तुम्हाला सपोज y a sin ओमेगा टी. बघा आता क्वेश्चन की इज इट अ वेव्ह. तर ही वेव्ह आहे की नाही आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. विद्यार्थी मित्र आपण इक्वेशन बघितलं की जी काही कंडिशन तुमची d²y/dt² इक्वल टू k × d²y/dx² हे इक्वेशन कसं सॅटिस्फाय करत असेल त्याचा अर्थ काय वेव्ह. आपण चेक करूया. बघा इक्वेशन आपल्याकडं सगळ्यात पहिले काय करणार आपण dy/dt कॅल्क्युलेट करणार. दिलेली इक्वेशनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळणार आपल्याला a × cos ओमेगा टी × ओमेगा. ओके, त्यानंतर पुन्हा आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे d²y/dt² काय मिळणार आपल्याला -a × ओमेगा² sin ओमेगा टी. त्यानंतर dy/dx आपल्या कंडिशनमध्ये dy/dx ची कंडिशन आहे म्हणजे आता दिलेल्या फंक्शनमध्ये एकची टर्मच नाही म्हणजे याचा अर्थ dy/dx किती असेल 0 असेल. जर का dy/dx 0 असेल तर d²y/dx² आपण किती असेल 0 असेल. म्हणजे याचा अर्थ काय की जे काय आपण इक्वेशन बघतो त्याच्यात किती व्हॅल्यू किती आली 0 आली. म्हणजे त्याचा अर्थ काय इक्वेशन तुमचं सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे दिलेली की इक्वेशन आहे a sin ओमेगा टी इज अ नॉट अ वेव्ह. म्हणजे याचा अर्थ काय सिंपल हार्मोनिक वेव्ह ही तुमची वेव्ह नसते. ओके, आपण जनरली जे असते तर रिप्रेझेंट करताना वेव्हच्या फॉर्ममध्येच करतोय पण ती एक सिंपल हार्मोनिक वेव्ह असते हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, पण आपल्याला दिल्या कंडिशननुसार ती वेव्ह नाही. मग आता नेमकी वेव्ह असण्याची कंडिशन काय तर आपण जे काय आपलं वेव्ह मोशन हा जो काय चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये काय आपल्याला वेव्ह येणार आहे त्या वेव्हचं जनरल इक्वेशन इथं मी तुम्हाला दाखवते. ओके, बघा वेव्ह तुम्हाला दिलेली आहे. सपोज इक्वेशन वेव्हचं a sin ओमेगा टी -kx y इज इक्वल्स टू a sin ओमेगा टी -kx. ठीक आहे, आता हे इक्वेशन वेव्ह आहे की नाही आपल्याला चेक करायचे. सगळ्यात पहिली कंडिशन काय आपली कॅल्क्युलेट dy/dt. याचा काय आपण dy/dt घेतलं इक्वेशन काय मिळेल a कॉन्स्टंट साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा cos ओमेगा टी -kx आणि विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे ओमेगा काय तुमचा बाहेर येईल म्हणजे a × ओमेगा cos ओमेगा टी -kx. त्याचा डिफरन्शियल पुन्हा आपण त्याचा आपण डबल डिफरन्शिएट केलं तर इक्वेशन काय मिळणार आपल्याला मायनस या इक्वेशन आपण डिफरन्शिएट करू
ए इंटू ओमेगा स्क्वेअर साईनचा डेरिव्हेटिव्ह असेल तुमचा मायनस साईन इंटू ओमेगा टी मायनस के एक्स आणि ओमेगाचे टर्म टी सोबत तुमचा ओमेगा म्हणून ओमेगा बाहेर येईल दॅट इज मायनस ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर सेकंड आहे dy बाय dx डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. इक्वेशन काय मिळेल तुम्हाला बघा साईनचा डेरिव्हेटिव्ह असेल तुमचा कॉस विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे ए इंटू के कॉस ओमेगा टी मायनस के एक्स मायनस साईन बाहेर येईल म्हणजे मायनस के एक्स. त्यानंतर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण ए इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह तुमचा मायनस साईन येईल म्हणजे मायनस साईन ओमेगा टी मायनस के एक्स मायनस साईन परत बाहेर येईल म्हणजे याचा अर्थ तो पुन्हा मायनस होईल. तर हे जे काही इक्वेशन आहे दिलेली कंडिशन काय आपली डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर इक्वल टू आपण लिहितोय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर. हे दोन इक्वेशन का आपण डिवाइड केले तर ए कॅन्सल होईल म्हणजे फक्त काय राहील साईन ओमेगा टी एक्स साईन ओमेगा टी मायनस के एक्स कॅन्सल दॅट इज ओमेगा स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर अपॉन डी टी स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल ओमेगा स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर. मग आता दिलेलं इक्वेशन तुमच्या के हा एक कॉन्स्टंट मिळालेला आहे म्हणजे याचा अर्थ काय हे का तुमची दिस इज अ वेव्ह. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की प्रत्येक वेळेस जर काही इक्वेशन दिलेलं असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला सगळं डेरिव्हेटिव्ह काढायची गरज आहे का तर त्याचं उत्तर नाही. ठीक आहे असं काय म्हणतो आपण कारण की प्रत्येक वेळेस हे सगळे डेरिव्हेटिव्ह काढायला आपल्याला काही थोडी ती मित्र काही थोडी टाइम कन्झ्युमिंग होईल. मग त्यासाठी आपण काय केले जनरल इक्वेशन आपण तयार करतोय. मग आता जनरल इक्वेशन काय रिप्रेझेंट करतो आपण बघा की समजा दिलेलं फंक्शन म्हणजे जर वाय हा जर का फंक्शन ऑफ एक्स प्लस मायनस बीटीच्या फॉर्ममध्ये असेल तर आता हे जे काय जनरल सोल्युशन आहे कशाचं जे काय आपण इक्वेशन घेतलं डी स्क्वेअर अपॉन डी टी स्क्वेअर इंटू के इंटू डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर तर मॅथमॅटिक्समध्ये त्याला आपण काय म्हणतो जनरल सोल्युशन. मग आता त्याचं जे काही जनरल सोल्युशन ते काय तुमचं वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस बी टी म्हणजे दिलेलं इक्वेशन जर का या फॉर्ममध्ये असेल तर ते काय तुमचं वेव्ह असेल. आणि सेकंड कंडिशन काय की वाय इज डिफाईन फॉर ऑल एक्स अँड टी. ठीक आहे म्हणजे जर का तो एक्स अँड टी साठी जर का तो फायनाईट असेल किंवा तो डिफाईन होता असेल तर ते काय असेल तुमचं वेव्ह असेल. मग आपण एक्झाम्पल बघूया वाय इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस 2t. मग आता हे इक्वेशन तुम्ही पहिल्या मेथडनुसार सॉल्व्ह केलं तरी चालेल किंवा आपण सेकंडमध्ये सॉल्व्ह करतो असं केलं तरी चालेल. मग आता बघा वाय इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस 2t. आता दिलेलं इक्वेशन वेव्ह आहे की नाही आपल्याला चेक करायचं. बघा आपण जर का एक्स प्लस 2t ची व्हॅल्यू जर का आपण टाकली पण कधी ते काय होऊ शकतं की त्याची व्हॅल्यू समजा लेस दॅन 0 आली म्हणजे याचा अर्थ काय झाला निगेटिव्ह आली तर आपल्याला माहिती की निगेटिव्हचा लॉग आपल्याला एक्सप्रेस करता येत नाही म्हणजे निगेटिव्ह साईनचा लॉग आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. त्यामुळे काय सांगणार आपण की फंक्शन लॉगचा असल्यामुळं ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही कारण की लॉग हा फक्त पॉझिटिव्ह नंबरचा काय करतो आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणून दिलेलं इक्वेशन काय असं तुमचं नॉट अ वेव्ह. ओके त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा वाय इक्वल टू 1/2x प्लस 3t. बघा विद्यार्थी मित्रांनो आता दिलेला हा जो काय 2x प्लस 3t म्हणजे आपला एक्स प्लस बीटीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे पण जर का आपण ही व्हॅल्यू जर का तुमची समटाईम जर का 0 झाली तर 1/0 म्हणजे काय तुमचा इन्फिनिटी होऊन जाईल म्हणजे वाय काय तुमचा तो डिफाईन होणार नाही म्हणजे याचा अर्थ काय दिलेलं इक्वेशन बघा इट इज नॉट अ वेव्ह. दिस इज ऑल्सो नॉट अ वेव्ह. त्यानंतर एक फेमस एक्झाम्पल आहे बघा वाय इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस व्ही टी ब्रॅकेट स्क्वेअर इज गिवन इक्वेशन इज वेव्ह. इज इट अ वेव्ह असा क्वेश्चन केलेला. मग आता बघा तो काय एक्स मायनस व्ही टी आता याच्यात 3 कंडिशन होऊ शकतात. तर एक्स मायनस व्ही टी हा 0 होऊ शकतो किंवा इन्फिनिटी येऊ शकतो किंवा मायनस इन्फिनिटी येऊ शकतो याच्यापेक्षा काही होणार नाही. ठीक आहे मग आता समजा आपण इक्वेशन चेक केला समजा एक्स मायनस व्ही टी टाकला तर ई रेस टू 0 किती असतो तुमचा ई रेस टू 0 इक्वल टू 1 म्हणजे याचा अर्थ काय ही व्हॅल्यू एक्स मायनस व्ही टी इक्वल टू 0 टाकली तरी पण हा काय डिफाईंड होईल. समजा एक्स मायनस व्ही टी इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे समजा इथे इन्फिनिटी व्हॅल्यू टाकली इन्फिनिटीचा स्क्वेअर किती होईल परत इन्फिनिटी म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू की 1 ई रेस टू मायनस इन्फिनिटीचा स्क्वेअर तो पण इन्फिनिटीच होईल म्हणजेच 1 ई रेस टू इन्फिनिटी दॅट इज 1 इन्फिनिटी इक्वल टू 0 म्हणजे हे पण फंक्शन कसं तुमचं डिफाईंड असेल. एक्स मायनस व्ही टी हा पण काय तुमचा तो पण डिफाईन होईल म्हणजे याचा अर्थ काय दिस गिवन इक्वेशन इज अ वेव्ह म्हणजे हे पण काय तुमचं वेव्ह असेल. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे एक्स मायनस 2t ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्याच्या समजा एक्स मायनस व्ही टी समटाईम हा करू शकतो इन्फायनाईट जर का आला तर इन्फिनिटीचा स्क्वेअर इन्फिनिटी होईल म्हणजे वाय हा तुमचा काय असेल इन्फायनाईट असेल तर दिलेलं फंक्शन काय आपण कन्सिडर करू की इट इज नॉट अ वेव्ह. तर असे काही एक्झाम्पल्स त्याने आपण ठरवू शकतो की दिलेलं इक्वेशन हे तुमचं वेव्ह आहे किंवा नाही. ओके स्टुडंट तुम्हाला एक होमवर्क आहे तो होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला तो मला सेंड करायचा आहे. ओके फंक्शन आहे वाय इक्वल टू 2/3x प्लस 2t स्क्वेअर प्लस 4
इज इट अ वेव. दिस इज अ होमवर्क फॉर ऑल स्टुडंट्स. ओके. त्यानंतर आपण जे काही इक्वेशन बघितलं त्या इक्वेशनमध्ये आपण समजा दिलेलं इक्वेशन का तुमचं y इक्वल टू एक्स प्लस बी या फॉर्ममध्ये असेल तर त्यावरून आपल्याला क्वेश्चन असतो की व्हॉट विल बी द स्पीड ऑफ वेव्ह. तर समजा आपल्याला स्पीड ऑफ वेव्ह कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो स्पीड ऑफ वेव्ह इक्वल टू कोइफिशियंट ऑफ टी अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स. ठीक आहे. मग आता इक्वेशन काय लिहितो आपण एक्स प्लस मायनस बी टी म्हणजे कोइफिशियंट ऑफ टी काय असेल तुमचा बी, कोइफिशियंट ऑफ एक्स किती असेल एक म्हणजे इक्वेशन किती असेल बी अपॉन ए. तर आता एक लक्षात ठेवायचं की समजा आपलं इक्वेशन जर का एक्स प्लस बी टीच्या फॉर्ममध्ये असेल आणि दोन्ही साईन जर का सेम असतील, दोन्ही साईन म्हणजे एच्या पुढचं साईन बीच्या पुढचं साईन हे जर का सेम असतील तर त्याच लक्षात ठेवायचं की जी काही वेव्ह तुमची कशी असेल निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये काय होत असेल मूव्ह होत असेल. व्यवस्थित लक्ष द्यायचं विद्यार्थ्यांनो. समजा प्लस साईन दोन्ही साईडचे साईन जर का सेम असेल तर तुमची वेव्ह कुठं असेल निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये. आणि समजा तुमचे साईन जर का डिफरंट असतील इट इज ए आणि बीचे साईन जर का डिफरंट असतील तर दिलेली वेव्ह तुमची कोणत्या डायरेक्शनमध्ये असेल पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये असेल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं कॅल्क्युलेशन फॉर स्पीड ऑफ वेव्ह. म्हणजे समजा या इक्वेशन जर का तुमच्या कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्यानंतर तुम्हाला स्पीड ऑफ वेव्ह काय करता येईल इझिली कॅल्क्युलेट करता येईल. ओके सर. आवर नेक्स्ट पॉईंट इज सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बघा आता दिलेलं जे काय आपण वेव्ह कॅल्क्युलेट केला त्या वेव्ह तुमच्या आपण सांगितलं की वेव्ह आहे की नाही आपण ते चेक केलं. तर आपण आता आपलं जे काय टॉपिक या टॉपिकमध्ये किंवा जो काय आपला चॅप्टर जो काय चालू आहे त्यामध्ये आपण जे काही वेव्ह स्टडी करणार सगळे काय असतील सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह असतील त्याचा आपण स्टडी करणार आहे. मात्र की सिम्पल हार्मोनिक वेव्ह म्हणजे काय सांगतो आपण किंवा सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय द वेव्ह विच इज जनरेटेड ड्यू टू द सिम्पल हार्मोनिक ऑसिलेशन. आता आपण एसएचएम चॅप्टर पूर्णपणे स्टडी केला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑसिलेशन म्हणजे काय सगळं माहिती. ठीक आहे. म्हणजेच काय सांगतो आपण द वेव्ह विच इज जनरेटेड ड्यू टू द सिम्पल हार्मोनिक ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल अँड ट्रॅव्हल continuous in a particular direction is called as a simple harmonic progressive wave or is called as a traveling wave. मग आता ही जी काही वेव्ह आहेत आता जनरली आपण स्टडी करताना सांगितलंय की आपलं जे काही इक्वेशन आहे कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे वाय इक्वल टू एक्स प्लस बी टीच्या फॉर्ममध्ये पाहिजे. त्यानंतर वाय शुड बी फंक्शन ऑफ एक्स अँड टी पाहिजे आणि वाय कसा पाहिजे तुमचा इट मस्ट बी डेफाइनेट फॉर ऑल टाइम. ठीक आहे. मग आता ज्यास आपण समजा एक्स आणि वाय म्हणजे कोणतं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आपण प्लॉट केला. ठीक आहे. तर आपण त्याच्यातून आपण असं कन्सिडर करतो की समजा मला इनिशियल पॉईंटला तरी जे काय एसएचएम आहे ठीक आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट मला माहिती पण समजा पार्टिकल समजा इकडे कुठेतरी असेल तर त्यावेळेस ते डिस्प्लेसमेंट काय असेल हे कॅल्क्युलेट करणं अवघड असतं. ठीक आहे. कारण की सुरुवातीचं आपल्याला माहिती असतं बरोबर पण इथलं जर का कॅल्क्युलेट करायचं असेल तर ती कॅल्क्युलेट करण्याची मेथड आपल्याला माहिती नाही. मग ती कॅल्क्युलेट करायची असेल या पॉईंटला असेल इकडे असेल तर त्यावेळेस तुमचं इक्वेशन काय असेल ती इक्वेशन काय करणार आपण ह्या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. मग आता ती स्टडी करण्यासाठी आपण एक ग्राफ प्लॉट केला आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा. आपण जनरली काय करतो की समजा ओ ह्या पॉईंट हा काय आपला स्टार्टिंग पॉईंट आहे. त्या स्टार्टिंग पॉईंटला म्हणजे ह्या पॉईंटवर किंवा ह्या जो काही ग्राफ आपण प्लॉट केला आहे ह्या ग्राफवर समजा मला एखाद्या पॉईंटवर काही इक्वेशन लिहायचं असेल तर त्यावेळेस हा जो काही सोर्स पार्टिकल म्हणजे इथं जो काही पार्टिकल असेल त्या पार्टिकलचं इक्वेशन लिहिणं सगळं सोपं असतं. का कारण की हा तुमचा ॲट टाइम टी इक्वल टू 0 असतो. ठीक आहे. ॲट टाइम टी इक्वल टू 0 म्हणजे टी इक्वल टू 0 आपण ह्या कोणत्याही पर्टिक्युलर इन्स्टंटला तर आपण वायचं इक्वेशन लिहितात आपल्याला वाय इक्वल टू ए साईन ओमेगा टी. ठीक आहे. सध्या आपण फेजबद्दल काही बोलत नाही याच्यात. जनरल इक्वेशन काय समजा वाय इक्वल टू ए साईन ओमेगा टी. पण मग आपल्याला काय करायचं आता की हा पॉईंट सोडून इकडे दुसरीकडे कुठं समजा त्या ठिकाणी पार्टिकल असेल तर त्या ठिकाणी त्याचं इक्वेशन काय असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. बघा आता आपण असं कन्सिडर की तुमचा एक पार्टिकल आहे तो या पी या पॉईंट भोवती काय करतोय ऑसिलेट करतोय. ठीक आहे. तो ओरिजिनपासून एक्स एवढ्या डिस्टन्सवर असं आपण कन्सिडर करू. कन्सिडर अ पॉईंट पी ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम ओ. ओके. मग आता विद्यार्थी मित्रांनो बघा की समजा तुमचा पार्टिकल ज्यावेळेस इथं टी इक्वल टू 0वर असताना आपण काय सांगितलं की तो आपल्याला इथं आहे बरोबर. तर माझा प्रश्न असा आहे की तू इथं असताना त्याचा टाइम किती असेल. ठीक आहे ना. म्हणजे ते डिस्प्लेसमेंट समजा इथं असताना किती असेल तर जनरली आपण काय करतो की आपल्याला समजा याची व्हेलॉसिटी माहिती असेल ठीक आहे आणि एक्स माहिती असेल तर आपण काय करणार आपल्याकडे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो व्ही इक्वल टू व्हेलॉसिटी इक्वल डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की तू हा पार्टिकल इथं येण्याच्या अगोदर काहीतरी टायमापूर्वी तो इथं होता. ठीक आहे. मग काहीतरी टायमापूर्वी म्हणजे याचा अर्थ काय की समजा आपल्याकडे व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू काय लिहितो आपण डिस्टन्स अपॉन टाइम.
ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जे काही डिस्टन्स आपण घेतली तर एक्स, ठीक आहे, आणि हा तुमचा काय टाइम. म्हणजे समजा मला जर का टाइम कॅल्क्युलेट करायचं असेल, टाइम इक्वल टू काय लिहिणार मी, डिस्टन्स अपॉन काय लिहिणार, व्हेलॉसिटी. म्हणजे याचा अर्थ काय की हा पार्टिकल इथं येण्याच्या अगोदर t-6 अपॉन v या टाइममध्ये कुठं असेल, इथं असेल. ठीक आहे. म्हणजे आपलं इक्वेशन आता मिळालं की t-6 अपॉन या पॉईंटला कुठं असेल, तिथं असेल. मग आपण इक्वेशन काय करतो बघा, y इक्वल टू a sin ओमेगा इंटू t-6 अपॉन v. म्हणजे हा पार्टिकल डिस्प्लेसमेंट कोणतं आहे, ज्यावेळेस तो p या पॉईंटवर असेल त्या डिस्प्लेसमेंट किती असेल, a sin ओमेगा इंटू t-6 अपॉन v. ओके. मग आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो बघा, y इक्वल टू a sin ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती असते, 2π अपॉन t किंवा 2πn. ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, 2π अपॉन t दॅट इज इंटू ब्रॅकेट t-6 अपॉन v. a इंटू साइन 2π अपॉन t, 2π अपॉन t मल्टिप्लाय करून घेऊ, -6 2π इंटू x अपॉन v. त्यानंतर बघा y इक्वल टू a sin 2πt अपॉन t मायनस 2πx अपॉन n लॅम्बडा. कारण आपल्याकडे इक्वेशन v इक्वल टू n लॅम्बडा. म्हणजेच a sin 2πt अपॉन t मायनस 2π इंटू x इंटू, आता n म्हणजेच काय लिहितो आपण, n इज इक्वल्स टू 1 अपॉन t. n आपला डिवाइडला आहे, म्हणजे याचा अर्थ काय होईल, t वरती जाईल, t गेट कॅन्सल, दॅट इज 2πt अपॉन t मायनस 2π इंटू x अपॉन लॅम्बडा. माहिती दुसरं 2π कॉमन घेतला, आपलं इक्वेशन काय म्हणलं, t अपॉन t मायनस 6 अपॉन लॅम्बडा. दॅट इज y इक्वल टू a sin 2π इंटू t अपॉन t मायनस 6 अपॉन लॅम्बडा. दिस इज द इक्वेशन फॉर द हार्मोनिक वेव्ह. हे काय असेल तुमचं, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह जी काय वेव्ह तिचं काय असेल, इक्वेशन असेल. म्हणजे दिलेलं इक्वेशन. मग आता आपलं आहे का बरोबर बघा, आपण जनरल फॉर्म्युलाज काय लिहिलं होता की आपलं इक्वेशन काय पाहिजे तुमचं, a sin ओमेगा t मायनस kx इक्वेशन येईल. आणि त्यात आपण काय केलं, 2π अपॉन लॅम्बडा काय केलं आपण, k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. k म्हणजे काय तुमचा प्रोपोगेशन कॉन्स्टंट. दिलेल्या इक्वेशनमध्ये फक्त आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला इक्वेशन काय मिळालं तुमचं, ओमेगा a sin ओमेगा t मायनस kx. पण समजा काय तुमचा तिथं काही फेज रिलेशन असेल तर फेजच्या रिलेशनमुळे तुमचा फॉर्म्युला काय तयार होईल, y इक्वल टू a sin 2π इंटू t अपॉन t मायनस 6 अपॉन लॅम्बडा प्लस मायनस 5. ठीक आहे. आणि आपण ऑलरेडी सांगितलंय की समजा दिलेली इक्वेशन का तुमचा y इक्वल टू दिले तुम्ही y इक्वल टू एक्स प्लस मायनस बीटीच्या फॉर्ममध्ये असेल तर तुमचं काय असेल ते वेव्ह असते. ठीक आहे. मात्र काही वेव्ह असेल तर आपण काय सांगितलं का, पॉझिटिव्ह दोन्ही साईड सेम असेल तर कुठं असेल ती निगेटिव्ह एक डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल, आणि जर का दोन्ही साईड अपोजिट असेल तर पॉझिटिव्ह एक डायरेक्शनमध्ये काय ती मूव्ह होईल. पण समजा दोघांमध्ये जर का हा जर का फेज डिफरन्स असेल तर इक्वेशन काय तर तुमचं y इक्वल टू a sin 2π इंटू t अपॉन t मायनस 6 अपॉन लॅम्बडा प्लस मायनस 5. दिस इज अ जनरल इक्वेशन किंवा दिस इज इक्वेशन फॉर सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह. मग आता ह्या टॉपिकवरून आपण काही प्रॉब्लेम्स बघतोय, ते प्रॉब्लेम्स तुम्हाला युजफुल असतील. सगळ्यात पहिली इक्वेशन बघा, द इक्वेशन ऑफ ट्रान्सफर वेव्ह अलॉंग अ स्ट्रिंग गिवन बाय y इक्वल टू sin 2π इंटू t अपॉन 0.02 मायनस 6 अपॉन 4t. कॅल्क्युलेट एम्प्लिट्यूड, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. बघा दिलेली इक्वेशन आपण पहिले राईट डाऊन करून घेतलं. त्यानंतर आपण काय करणार की दिलेली इक्वेशन आपण स्टँडर्ड इक्वेशनवर कम्पेअर करणार. मग आपल्याकडे स्टँडर्ड इक्वेशन काय, y इक्वल टू a sin 2π इंटू t अपॉन t मायनस 6 अपॉन लॅम्बडा. कम्पेअरिंग टू इक्वेशन. बघा आता कम्पेअर केलं तर a इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 2 एम्प्लिट्यूड इज 2 सेंटीमीटर. त्यानंतर t, हा t आपण कम्पेअर केला तर काय मिळालं, t इक्वल टू 0.02 सेकंद. त्यानंतर लॅम्बडा. ठीक आहे. लॅम्बडा जर आपण कम्पेअर केलं त्याला तो 40 सेंटीमीटर. देन फ्रिक्वेन्सी इज 1 अपॉन t दॅट इज 1 अपॉन 0.02 दॅट इज 50 हर्ट्स. त्यानंतर आपल्याला विचारले व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह किती असेल. व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला असतो आपल्याकडे v इक्वल टू n लॅम्बडा दॅट इज 50 इंटू 40 दॅट इज 200 सेंटीमीटर दॅट इज 200 मीटर पर 20 मीटर पर सेकंड. ओके. दिस इज अ जनरल अँड सिंपल एक्झाम्पल ऑफ द सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह. त्यानंतर सेकंड इक्वेशन बघा, y इक्वल टू 0.05 sin π अपॉन 2 इंटू 10t मायनस 40x मायनस π बाय 4. फाइंड एम्प्लिट्यूड, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी अँड फेज. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता दिलेली इक्वेशन आपण स्टँडर्ड इक्वेशनवर कम्पेअर करू, a sin ओमेगा t प्लस kx प्लस 5. याचे आपण कम्पेअर केलं तर ॲम्प्लिट्यूड आपल्याला जनरल डायरेक्ट मिळेल, कम्पेअर केल्यामुळे इक्वल 0.05. त्यानंतर आपल्याला ओमेगा कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. ओमेगा म्हणजे जनरल आपल्याला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे, पण त्यासाठी आपण पहिले ओमेगा कॅल्क्युलेट करू. बघा आता ओमेगा टी आपण याच्यावर कम्पेअर केला तर π बाय 2 इंटू 10t आणि याला मल्टिप्लाय होईल, म्हणजे π बाय 2 इंटू 10t दॅट इज ओमेगा इक्वल टू 5π. मग आता ओमेगाची व्हॅल्यू किती असेल, 2π अपॉन t दॅट इज 2πn, म्हणजेच 2πn इक्वल टू किती असेल, 5π एवढा असेल दॅट इज n इक्वल टू किती 2.5 हर्ट्स. ओके. त्यानंतर आपल्याला लॅम्बडा विचारलेला आहे. मग आता लॅम्बडासाठी काय करणार आपण, kx इज इक्वल्स टू बघा आता kx जर काय मल्टिप्लाय इक्वेशन केलं तर काय होईल, π बाय 2 इंटू 4t. ओके. आणि kx दोन्ही इक्वेशन आपण कम्पेअर केले, kx
equal to this equation, that is kx equals to pi by 2 into 4x, that is 2 pi upon lambda equal to pi by 2 into 4t, that is lambda equal to 1 upon 10 centimeter. The lambda ची value किती आली 1 upon 10 centimeter. Then next is calculate the velocity. Velocity साठी फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे v equal to n lambda. Okay, n can be written as 1 upon t, that is lambda upon t, that is lambda ची value किती आली तुमची 1 upon 10 आणि frequency किती आली 2.5 hertz. Okay, substituting the value we get v equal to 1 upon 4 meter per second. And last is phi. Phi means phase. Phase किती दिला तुम्हाला कंपेअर केलं तर इक्वेशन डायरेक्टली minus pi by 4. This is the lecture for the general equation and simple progressive. Tomorrow we discuss about the relation between phase, time difference and phase difference. Okay, thank you.